महाराष्ट्रातील ह्या शेतकऱ्याने वेळेवर कर्ज भरलं नाही म्हणून सावकाराने लिटरली त्याची किडनी काढून घेतली। हे आहेत रोशन सदाशिव कुडू, बीड जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी। शेतीसोबत जोडधंदा करायचा म्हणून त्यांनी 2 लोकांकडून 50-50 हजार रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्या गायी आणल्या। त्या गायींना काहीतरी आजार झाला आणि त्या मरण पावल्या आणि जी त्यांनी शेती केलेली ती पण पावसामुळे खराब झाली। आता रोशन यांनी ज्या सावकारांकडून कर्ज घेतलं होतं ते लोक त्यांच्या 75 लाखासाठी रोशन यांना धमकावायला लागले। आता तुम्ही बोलाल, जर कर्ज 1 लाखाचं घेतलेलं तर 75 लाख कसले? रोशन यांना कर्ज परतफेड करायला उशीर झाला, त्याच्यामुळे या लोकांनी त्यांच्यावरती प्रत्येक दिवसाचे 10,000 असा दंड लावला आणि त्याच्यामुळे 1 लाखाचं कर्ज हे 75 लाख झालं। आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही शेतकऱ्याला लोन देताय तर त्याच्याकडून 18% जास्त व्याज घेऊ शकत नाही। पण सावकारांचे 75 लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी रोशन यांनी त्यांची अर्धी जमीन विकली, त्याचबरोबर त्यांचा ट्रॅक्टरही विकला, तरी पण कर्ज पूर्ण फेडू शकलं नाहीत। त्याच्यामुळे सावकारांनी त्यांना एक सजेशन दिलं, ते म्हणजे त्यांची किडनी विकायचं। एका एजंटने रोशन यांना भारतातून कंबोडियामध्ये विमानाने नेलं, तिथे एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यांची किडनी काढली आणि ती किडनी 8 लाख रुपयामध्ये विकली। आता एवढं करून सुद्धा रोशन यांना सावकार त्रास देतच होते, त्याच्यामुळे त्यांनी शेवटी ही गोष्ट पोलिसांना सांगितली आणि हा भयानक प्रकार पुढे आला।